नमस्कार, मी संदीप वाघमोरे संदीपवाघमोरे.com तर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की सरलमध्ये शाळेची माहिती ऑफलाईन कशा प्रकारे भरायची. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे सरलची वेबसाईट www.education.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती आपल्याला सर्वप्रथम जायचे. ही वेबसाईट आपल्या ब्राउझरमध्ये टाकल्यानंतर स्कूल किंवा शाळा आपल्याला निवडायचे. शाळा निवडल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे युजर आय डी, आपला जो शाळेचा UDIS आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपला पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा कोड वगैरे सर्व प्रोसेस केल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपल्या शाळेची अशा प्रकारे स्क्रीन येईल. ही शाळेची स्क्रीन आल्यानंतर आपल्या जे काही आपल्याला आता काम करायचे ते तळाशी आपल्याला काही बटन दिसत आहेत. त्यामध्ये डाउनलोड सरळ डाटा आणि डाउनलोड ऑफलाईन सरळ सॉफ्टवेअर या दोन बटनावरती आता आपल्याला काम करायचे. तर सर्वप्रथम डाउनलोड सरळ डाटा या बटनावरती आपल्याला क्लिक करायचे. त्या अगोदर आपल्यामध्ये सॉफ्टवेअर डाउनलोड करताना इंग्लिश किंवा मराठी असा ऑप्शन येईल. आपल्याला हवी ती भाषा आपण निवडायची आहे. त्यानंतर डाउनलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर ते आपल्याला क्वेश्चन विचारेल की आपल्याला ही सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं आहे का. त्यावर आपण ओके या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे प्रोसिजर चालू होईल. प्रोसिजर चालू झाल्यानंतर आपल्या समोर जर आपण फायरफॉक्स या ब्राउझरमध्ये काम करत असाल तर अशा प्रकारे अलो पॉपअप या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे. म्हणजे जे काही पॉपअप्स येतील त्याला आपण अलाउ करणार आहोत. त्यानंतर हे जे सॉफ्टवेअर आहे हे आपल्याला सेव्ह करण्यासाठी एक फायरफॉक्स मध्ये अशा प्रकारची सेटिंग असते. आपल्या समोर अशा प्रकारचा बॉक्स येईल. बॉक्स आल्यानंतर आपण सेव्ह फाईल याच्यावर आपल्याला क्लिक करायचे. ओके म्हटल्यानंतर आपल्या कम्प्युटरला ती फाईल सेव्ह होईल. त्यानंतर दुसरे बटन आहे सरळ डाटा, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या कम्प्युटरमध्ये सरळ इंग्लिश जे काही डाटाचं सॉफ्टवेअर आहे आणि सरळचं जे डाटा आहे आणि सरळ सॉफ्टवेअर असे दोन फाईल आपल्या कम्प्युटरला सेव्ह होतील. त्या सेव्ह झाल्यानंतर आपण दोन्ही फाईल सिलेक्ट करायच्या आहेत आणि त्या डाउनलोड्समधून त्या कट करायच्या आहेत. कट यासाठी करायच्या आहेत आपल्याला की आपल्या डाउनलोडमध्ये खूप डेटा असतो आणि ते एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला तो या ठिकाणी लवकर सापडणार नाही. त्यासाठी आपण आपल्या डाउनलोड मध्ये ज्या फाईल सेव्ह झाल्या असतील तिथून या फाईल कट करायच्या आहेत आणि डी ड्राईव्हला आपण एक वेगळं फोल्डर बनवून सरळ नावाचं फोल्डर बनवून त्यामध्ये या फाईल पेस्ट करायच्या आहेत. त्या फाईल पेस्ट केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे त्या दोन फाईल आलेल्या दिसतील. या फाईल आता झिप फाईल मध्ये आहेत. आपण पाहत आहात की या फाईल झिप कॉम्प्रेस करून ठेवलेल्या आहेत. तर आपल्याला या फाईल एक्स्ट्रॅक्ट करायच्या आहेत, म्हणजे त्या झिप मधून बाहेर काढायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपण पहिल्या फोल्डरवर क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी झिप फोल्डर एक्स्ट्रॅक्ट हिअर म्हणून आपल्याला मेनू दिसतोय. तर या एक्स्ट्रॅक्ट हिअरवर आपल्याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या समोर हे दोन फोल्डर तयार झालेले दिसते, स्टुडंट आणि या ठिकाणी दुसरं जे फोल्डर झालेलं आहे ते फोल्डर. आणि त्यानंतर आता आपलं पहिलं फोल्डर एक्स्ट्रॅक्ट झालं आहे. आता आपल्याला दुसरं फोल्डर एक्स्ट्रॅक्ट करायचे. तर त्या दुसऱ्या फोल्डरवर आपण राईट क्लिक करणार आहोत. राईट क्लिक केल्यानंतर परत एकदा एक्स्ट्रॅक्ट हिअर या मेनूवर आपण क्लिक करणार आहे. या मेनूवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्या समोर असे खूप सारे फोल्डर तयार झालेले दिसतील. तर मित्रांनो, हे झालं सरळ मधून त्या दोन फाईल डाउनलोड करणं. डाउनलोड केल्यानंतर आपल्या कम्प्युटरला सेव्ह करणं, तिथून आपण कट करून डी ड्राईव्ह मध्ये त्या पेस्ट करून त्या एक्स्ट्रॅक्ट करणं म्हणजे बाहेर काढणं, इथपर्यंत आपण प्रोसेस समजावून घेतलेली आहे. तर आता आपण या सगळ्या फोल्डर आपल्या समोर दिसतात आहेत. तर त्यापैकी फक्त सरळ.html नावाचं फोल्डर हे आपल्याला याच्यावर काम करायचंय. तर आपण त्याच्यावरती राईट क्लिक केल्यानंतर ओपन विथ असं म्हणायचं. राईट क्लिक करणार आहोत आपण याच्यावर. ओपन विथ म्हटल्यानंतर इंटरनेट एक्सप्लोरर या ब्राउझर जो आहे आपल्या कम्प्युटरमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला सरळचं काम करायचं. इंटरनेट एक्सप्लोरर वरती आपण गेल्यानंतर आपल्याला ती फाईल इंटरनेट एक्सप्लोरर
याच्यामध्ये ओपन करायची. त्यासाठी आपण ओपन विथ इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये गेलेलो आहोत. त्याच्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे इंटरनेट एक्सप्लोरर येईल. मित्रांनो, हे जे इंटरनेट एक्सप्लोरर आहे ते कमीत कमी लेटेस्ट व्हर्जन हवंय 9च्या पुढचे, किंवा 9 हे व्हर्जन आवश्यक आहे या आपल्याला सरळचं काम करण्यासाठी. तर याच्यामध्ये सुद्धा काही सेटिंग्स आहेत. उदाहरणार्थ टूल्स. आपण हे सरळचं काम करण्या अगोदर आपल्या इंटरनेट एक्सप्लोरर मधील टूल्स या बटनावर क्लिक करून आपल्या कम्प्युटर मधील काही सेटिंग्स असतील ते आपल्याला करायचे. टूल्स मध्ये गेल्यानंतर आपण इंटरनेट ऑप्शन्स मध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी इथे पाहता तुम्ही की इनेबल प्रोटेक्ट मोड या चेकबॉक्स इथे केलेला आहे. तर त्याच्यावर आपण तो अनचेक करायचा आहे, रिकामा करायचा आहे, त्याच्यावर क्लिक करू. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन सिक्युरिटी सेटिंग्स मध्ये आपल्याला अशा प्रकारचे बदल करून घ्यावे लागणार आहेत. अलो जे काही डेटा असतील ते इनेबल करणं किंवा काही डिसेबल करणं, ह्या सेटिंग्स आपण पाहून घ्या आणि तशा प्रकारे आपल्या ब्राउझरमध्ये जे काही सिक्युरिटी सेटिंग्स आहे ते आपल्याला करून घ्यायचे. हे पहा तिसरं. तर अशा आपण सेटिंग्स करणार आहोत. आपल्या ब्राउझरच्या सेटिंग्स केल्यानंतर काही इनेबल आहेत, काही डिसेबल आहेत, अशा प्रकारच्या सेटिंग्स आपल्याला करायच्या आहेत. सेटिंग केल्यानंतर पुन्हा आपण आपली फाईल ओपन विथ इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये जाऊन ओपन करणार आहोत. आता आपल्या समोर अशा प्रकारचा आपला ऑफलाईन डेटा किंवा ऑफलाईन सरळची वेबसाईट किंवा वेब पेज आपल्याला दिसायला लागेल. तर आपल्याला जे काही काम करायचे ते सध्या या ठिकाणी 12 मेनू आपल्याला आलेले दिसत आहेत. त्या 12 पैकी फक्त आपल्याला सध्या 6 मेनू वरती काम करायचे, जी शाळेची माहिती आपण भरणार, आणि जे 6 मेनू आहेत ते विद्यार्थ्यांशी संबंधित आहेत. तर सध्या शाळेची माहिती आपण कशा प्रकारे ऑफलाईन भरायची याविषयी माहिती घेतोय. तर आपण या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की एक एक मेनू आपण भरत जाणार आहोत. उदाहरणार्थ सरळ डाटा इनपुट फॉर्मॅट असेल, स्कूल मॅन्युअल असेल, स्कूल प्रोग्रेस बार असेल, स्कूल डाटा एंट्री, याच्यामध्ये आपल्याला सर्व पेजेस दिसतील. स्कूल चेकलिस्ट असेल की आपला कोणता डेटा भरून झालेला आहे किंवा कोणता राहिलेला आहे, हे याच्यामध्ये आपल्याला सर्व दिसणार आहे. तर स्कूल डाटा एंट्री आपण याच्यावर एक एक फॉर्मॅटवर क्लिक करत गेल्यानंतर स्कूल डाटा एंट्री या मेनूवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. तर या स्क्रीन मध्ये मागील वर्षी जशा प्रकारे आपण ऑनलाईन माहिती भरली सेम तशाच प्रकारे आता आपण ऑफलाईन आपले सगळे मेनू दिसत आहेत. यातील एक एक मेनू आपण भरत जायचे. एक एक मेनू भरल्यानंतर आपल्या समोर जे काही मागच्या वर्षी आपल्याला तो डेटा फायनलाइज करायचा होता भरल्यानंतर सेम तीच प्रोसिजर आपल्याला या ठिकाणी असेल. आपण एक एक पेज भरून नंतर ते पेज आपण फायनलाइज करणार आहोत आणि सेव्ह करणार आहोत. फायनलाइज केल्यानंतर सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपण हे जे ग्रीन कलरचं तुम्हाला बटन दिसतंय, पूर्ण ही 6 मेनू भरून झाल्यानंतर फायनलाइज करून झाल्यानंतर आपण या ठिकाणी प्रिपेअर डाटा फॉर स्कूल या बटनावर क्लिक करणार आहोत. जसं आपण या बटनावर क्लिक करू त्याच्यानंतर आपल्याला खाली तळाशी बघा अशा प्रकारे हे फोल्डर आपण जी काही माहिती भरलेली आहे ती झिप फाईल मध्ये तयार होणार आहे. आपल्या कम्प्युटर मध्ये जिथं डाउनलोड्स आहे त्या ठिकाणी आपली फाईल झिप म्हणून तयार होणार आहे. आता मित्रांनो, आपल्याला ही फाईल एक्स्ट्रॅक्ट नाही करायची, तर ही झालेली झिप फाईल आपल्याला पुन्हा एकदा सरळच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून आता आपल्याला अपलोड या बटनावर क्लिक करायचं. सर्व काम झाल्यानंतर अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला. अपलोड बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची स्क्रीन येईल. तर आपण त्याच्यातून जी आपण मगाशी जी फाईल तयार झाली आपली माहिती भरलेली, ही माहिती भरलेली फाईल ब्राउज करून आपण आपल्या कम्प्युटरमध्ये ती फाईल शोधायची आहे डाउनलोड्स मधून आणि ती या ठिकाणी अपलोड डाटा ब्राउज करून शोधल्यानंतर आपण अपलोड डाटा करणार आहोत. हे पहा अशा प्रकारची विंडो येते. त्याच्यानंतर ही फाईल सिलेक्ट करायची. सिलेक्ट केल्यानंतर त्या फाईलचं नाव आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसेल आणि अपलोड डाटा या बटनावर क्लिक करायचे. तर अपलोड डाटा या बटनावर क्लिक केलं म्हणजे आपली फाईल सरळच्या वेबसाईटवर अपलोड होईल आणि आपली शाळेची माहिती भरून पूर्ण होईल. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की शाळेची माहिती ऑफलाईन कशा प्रकारे भरायची आणि ती फाईल अपलोड करून एक्स्ट्रॅक्ट कशा प्रकारे करायची. अपलोड केलेल्या फाईल मधील इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये ती कोणत्या प्रकारे सेटिंग्स करून ती माहिती
माहिती कशी भरू, नंतर भरलेली माहिती आपण झिप फाईलमध्ये सेव्ह कशा प्रकारे करायची आणि सेव्ह केल्यानंतर ती फाईल पुन्हा एकदा वेबसाईटवर आपण अपलोड कशा प्रकारे करायची, ही सर्व माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिली. निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, तर आपल्याला याच्यातून अनेक माहितीही मिळाली असेल. तर आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत व्हॉट्सॲप, फेसबुक या ठिकाणी अवश्य शेअर करा आणि सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा. मित्रांनो, शाळा, शिक्षक, विद्यार्थी तसेच संगणक शिक्षक, ई लर्निंग व्हिडिओ आणि सरळ व्हिडिओ या सर्वांचा एकत्रित माहिती असणारी वेबसाईट म्हणजे www.sandipwagmore.com. या वेबसाईटला आपण अवश्य भेट देत राहा आणि याच्यावरील नवीन माहिती मिळवत राहा. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.